नमस्कार, मी अपूर्व रांजणकर आणि तुम्ही पाहतात युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. आम्ही आलोय साताराच्या मेगा इव्हेंट मॉन्सून मॅडनेस एक्स मध्ये. आणि नावाप्रमाणे हा इव्हेंट इतका मॅड आहे, तुम्ही मागे बघू शकता. लुक एट दिस. काय चाललंय इथे? इथे गाड्या आहेत, इथे बाईक्स आहेत, हे सगळे रॅलीसाठी आलेत, ऑफ रोडिंग साठी आलेत. अमेझिंग. द ॲटमॉस्फिअर हिअर इज इलेक्ट्रिफाइंग. सुपरविजनच्या खाली आहे. सो तुम्ही प्लीज हे घरी ट्राय करू नका. तुमचे आई बाबा आम्हाला मारतील. हो, घरी नाही, रोडवर नाही, गल्लीत नाही, कट्ट्यावर नाही नाही नाही. आम्ही आता जाणार आहोत, ते बघणार आहोत, आपली लाईफ फुल जगणार आहोत. तुम्ही पण या. Hi, what's your name? My name is Shivendra. मला सांगा तुम्ही किती वर्षांपासून या रॅली मध्ये येताय? More than 4-5 years. I was a part of the first rally. 8 वर्ष झालं. आता ते दुसरं वर्ष आहे. 1-2 वर्ष झाले. 4 years झाले. मला सांगा, इकडचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? एक नंबर. चांगला इव्हेंट होता. खूपच छान. छान, मस्त. मी फर्स्ट टाइम निघालोय. बघायचं आता कसा होता एक्सपिरियन्स. मॅडनेसच असतो, फुल मॅडनेस. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.